आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पिना कुठे गेला? मी तर सगळं तर ताराने केलं. ताई तिकडे पण नाहीये. मी ठेवले, मला आठवत नाही कुठे ठेवली. तू फिरायस का? इतकी महत्वाची गोष्ट संजय, या क्षणी ना तुझा खूप करून टाकावं असं वाटतोय. आता तोंड काय बघतोय आमचं? जा फाइंड इट. हो ताई, आपण शोधूया. चल, पिकनिक आहे हा, आपण जाऊया. तू त्या बाजूला बघ, आम्ही या बाजूला बघतो. हो बघतो. Go! शोधतो शोधतो शोधतो. गॉड, याला नाही एक काम सांगायला नको. गॉड, हाऊ केअरलेस कॅन वन बी? संजय, काय बरं दिलंय या श्रेयसने आपल्याला? काय गे, तुझं पोट नाही भरला माझा हा चेहरा खराब करून? मला मदत करायला आली होतीस ना तू? हा, मग आता काय झालं? दे माझे हेअरपिन्स. दे. कुठे लपवलं? दे ना. सगळं मुद्दाम करतेस ना तू, मला माहितीये. दे पटकन दे. चल. ओय, हे पाय, बऱ्या बोलानं सांगते, आपल्याला तुझ्या पिना बिना कुठं आहेत माहिती नाही. आणि आपण का ग तुझ्या पिना लपवू? काय मिळणार आहे आपल्याला? कशाला आळ घेतीये? बघत काय उभी राहिलीस? दे माझ्या पिना. दे म्हटलं ना. थांब, एवढी तणतणू नको. पिनाच पाहिजे आहे ना? आपण तर तुझ्या पिना घेतल्या नाही, पण आपल्याकडे आहेत त्या देतो तुला. जास्त तणतणायचं नाही. थांब इथं. दर लग्न आहे ना तुझं? मग चांगली तयार हो. जास्त राग राग करू नको. तुम्हाला नको सांगू काय करायचंय ते. कळलं? बरं झालं बाबा,
तर श्रावणीने ही साडी पाहिली नाही, नाहीतर सेम टू सेम साडी पाहून राडाच केला असता पोरीने. पण आता ही साडी आपल्याला इथं ठेवून चालणार नाही, नाहीतर इथं पाहिली तर परत आपल्यावर कोणतरी आळ घे घेऊन येतोय मॅडमांनाच आपण. यश पण ना येतच नाहीये लवकर. हाय, अरे तुम्ही कुठे जाताय? लग्न तर इथेच आहे ना? हो हो, देवघरात जाऊन येतो, आलोच लगेच. ठीक आहे. पण मला तर कोणी काय कामच सांगत नाहीये. हे श्रेयस. ए हाय, तू एकदम मस्त दिसतोयस रेड. हो, तुलाच कॉपी केलंय मी. आज आपल्याला धम्माल करायची आहे. मग ते खूप मजा करणार ना आपण? हे दोघंही छान दिसताय एकदम. थँक्यू. नवरा मुलगा नटलाय. अक्षय, मोनिशा आंटी, तुम्ही इथे काय करताय? आणि प्लीज आज कुठलाही सीन क्रिएट करू नका. नाही नाही, काळजी करू नको. अरे मी शुभाशीर्वाद द्यायला आली अहो, आहे. पण तुम्हाला मोनिशा, यश, तू जरा जस्ट अ मिनिट. आय यशोधरा, ही मोनिशा इथे कशी आली? आपलं काय ठरलं होतं? यशोधरा, तुझ्यापाशी तिला समजावून सांग जायला. ही इथं आली ना म्हणजे ही काहीतरी विघ्न निर्माण करणार, आणि त्यानंतर मी काय करेन ना, हे बघ, मला अडवायचं नाही यशोधरा. बरोबर आहे. तू तिला बाय कर. आता ही कशाला आली आपल्या शुभ कार्यात अपशकुन करायला? महत्वाची गोष्ट म्हणजे हिला जर ताराबद्दल कळलं ना तर काय होईल याची कल्पना तुला आहे. तिला जायला सांग. नाही नाही, तुम्ही दोघं अगदी बरोबर बोलताय. काळजी करू नका, आम्ही तिला जायला सांगतो. यू नो व्हॉट मोनिशा, आमचा हा जो कार्यक्रम आहे ना तो स्ट्रिक्टली निमंत्रितांसाठी आहे. अँड अनफॉर्च्युनेटली आम्ही तुला इन्व्हाइट केल्याचं आम्हाला आठवत नाहीये. म्हणजे यू आर नॉट इन्व्हायटेड, सो प्लीज लीव. अगं यश, तू असं काय करतेस? मी तुझी जिवलग मैत्रीण आहे ना, आणि शुभ कार्यामध्ये आपण तर सहकुटुंब सहपरिवारच नाही तर मित्र परिवारांसह या असं म्हणत असतो ना. ओ, आमची अशी मैत्रीण जी सतत आमच्या वाईटावर असते है ना, सतत आमच्या आनंदावर विरजण घालत असते, सतत काही ना काहीतरी विघ्न आणत असते. सॉरी डार्लिंग, आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्या लाडक्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. सो तुझी नेगेटिव्हिटी आम्हाला नकोय, काइंडली लीव. यश, उलट मी तर तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आले. मी तुला आतापर्यंत जो काही त्रास दिलाय त्याबद्दल माफी मागायला आले. मला खरंच या सगळ्याचा खूप पश्चाताप होतोय. मी आपल्या मैत्रीचा असा अपमान करायला नको होता. आजच्या या शुभ मुहूर्तावर झालं गेलं सगळं विसरून जा. मी तुम्हाला विनंती करते. अक्षय बेटा, तुला तर मी लहानाचं मोठं होताना पाहिलंय. तुम्ही दोघेही मला माझ्या मुलांप्रमाणेच आहात. यश, तू या लग्नाचं आमंत्रण दिलं नाहीस, मला खरंच खूप वाईट वाटलं. मी स्वतःला इथे येण्यापासून खूप थांबवत होते, पण मला राहवलंच गेलं नाही आणि मी आले. मी शुभाशीर्वाद द्यायला आलीये. ट्रस्ट मी. माझ्या वागण्याचा प्लीज गैरअर्थ नको काढूस.
तुझा आशीर्वाद आमच्या मुलाला. नको ग बाई, नाही विषाची परीक्षा नाहीच बघायची आम्हाला. यु नो व्हॉट, इनफ, लीव. मम्मा, आज लग्न आहे माझं. आजच्या दिवशी तरी या घरातून कोणी नाराज जायला नको. अक्षय, मम्मा प्लीज, त्यांना खरंच आम्हाला आशीर्वाद द्यायचे असतील किंवा आपल्या आनंदात सहभागी व्हायचं असेल तर मला हरकत नाहीये. थांबू देत त्यांना. अक्षय, अरे कशाला. मम्मा प्लीज. यश, ट्रस्ट मी, मी काहीच करणार नाही. ऑफकोर्स आय डोंट ट्रस्ट यू. पण आता आमचा मुलगाच म्हणतोय म्हटल्यावर त्याचं मन नाही मोडू शकत आम्ही. तू म्हणतोयस, तू आग्रह करतोयस आणि आजचा दिवस तुझा आहे म्हणून. मनीषा, आज आमच्यासाठी, आमच्या मुलासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. कुठलंही विघ्न आणू नकोस हं, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. नो नो यश, मी काहीच करणार नाही सिरियसली. अक्षय, थँक्यू बेटा अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू आंटी. स्टे ब्लेस्ड बेटा. माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. अरे हे काय करतोय? संस्कार म्हणतात त्याला, संस्कार. यश, अगं काही गरज आहे का? आराध्या, अगं आराध्याच आहे म्हणजे काय पहिल्यांदा बघतेस? नाही, आराध्य खूप सुंदर दिसते ना मम्मा, म्हणून त्या अशा बघतायत आराध्या असं म्हणतायत त्या. हा, या या या. गप, पण आराध्या तर. अगं ये, चल तुझ्याशी थोडं बोलायचंय. अरे तू कशाला थांबवलंस त्यांना? अरे मम्माच्या फ्रेंड आहेत त्या. पण त्या आता आपल्या घरी जेवतील पण. अरे असू दे, पण त्यांना आपण आपलं स्पेशल आईस्क्रीम द्यायचं नाहीये. मग ठीक आहे. अमृता. येस मॅम. जरा बाहेर जा. गो गो गो. यश, ती आराध्या नाहीये, तारा आहे. पण तू फसलीस ना. तुला वाटलं ना ती आराध्या आहे, यातच आमचं यश आहे. जर तू फसू शकतेस तर आम्ही कोणालाही फसवू शकतो. श्रेयसला बरं वाटावं म्हणून आम्ही त्या मुलीला या घरात आणलंय. शी इज नॉट आराध्या, शी इज तारा. माय गॉड, अनबिलिव्हेबल. येस इट इज. बट यू नो व्हॉट मनीषा, आता गेले काही दिवस तू जे काही आम्हाला ब्लॅकमेल वगैरे करतेस, आम्ही सगळं ऐकलंय तुझं. सो नाव हे जे आमचं सिक्रेट आहे हे तुझ्या तोंडून कुठेही बाहेर जाता कामा नये. नो 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 नो, डोंट मेक दॅट फेस. आय नीड युअर प्रॉमिस. प्रॉमिस मी. येस ऑफकोर्स डार्लिंग, प्रॉमिस. यश, थँक्यू सो मच, तू मला लग्नामध्ये थांबू दिलंस. आणि काय ग, काय सॉलिड ऍक्टिंग केलीस तू, एकदम अवॉर्ड विनिंग. इनफ. तुझं काम होतंय ना, मग एवढ्या स्तुतीची गरज नाही आम्हाला. अँड येस, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुला जर असं वाटत असेल की तू आम्हाला ब्लॅकमेल करत होतीस, तुला घाबरून आम्ही तुझं ऐकतोय, तर युअर रॉंग. त्या डाऊन मार्केट श्रावणीला या घरात सून म्हणून आणण्यापेक्षा आम्ही तुझ्या शनायाला या घरात सून म्हणून कधीही प्रेफर करू. सो येस, त्यामुळे प्लीज या भ्रमात राहू नको की पुढे तू आम्हाला असं काही ब्लॅकमेल करू शकशील. ओके, अँड लेट्स गेट बॅक टू ओल्ड टाइम्स. आय मीन आपली मैत्री पूर्वीसारखी. आराध्या, तारा, हा बॉक्स तुझ्याकडे काय करतोय? श्रेयसने दिला. श्रेयसने दिलाय म्हणे. वेडी आहेस का तू? अगं केव्हाचा शोधतोय हा बॉक्स आम्ही. आपला प्लॅन फिसकटला असता. इथं आपण मदत करतो ना, आपल्यावरच बोंबलताय. सांभाळा की मग एवढा येतात. ठीक आहे, ओरडू नको. ठीक आहे. मला खुश ठेवण्यात तुझाही फायदा होताच ग यश. कशाला एवढी बडबड करतेस? ताई, साडीचा बॉक्स, या साडी, ब्लाऊज आणि शेला सगळं सेम टू सेम आहे.
गुड. मनीषा, शनायासाठी पटकन तयार कर तिला. आणि येस, जाताना मागच्या दाराने जा. थँक्यू सो मच यश. चला तर मग भेटूया थोड्याच वेळात विहीणबाई ऑफिशियली. मनीषा, उशीर होतोय, प्लीज. येस डार्लिंग. संजय, हा ताई. हिने आपल्याला जे काही ब्लॅकमेल केलं ते शेवटचा. पुन्हा या बाईच्या हातात एवढी पार जाता कामा नये. डू यू अंडरस्टँड? येस ताई. कोण आहे? सुमन बुवाड तुम्हीच ना? हा मीच. काय झालं? आणि तुम्ही विचारणारे कोण? मागच्या आठवड्यात आपलं फोनवर बोलणं झालं होतं, आठवतंय का? हप्त्याबद्दल तुम्ही हो हो केलं, पण 2 दिवस झाले मी तुम्हाला फोन लावतोय पण तुम्ही फोन उचलत नाही आहात. तुम्हाला कळत नाही का? हा, ते समजा खरं आहे, पण तुम्ही माझ्या घरापर्यंत कसे काय आलात? मग काय करणार? तुम्हाला काय वाटलं आमचे फोन उचलले नाहीत तर आम्हाला काही कळणार नाही का? अहो, तुमची सगळी माहिती असते आमच्याकडे, पत्ता वगैरे. तुमचे 2 हप्ते चुकलेले आहेत. आत्ताच्या आत्ता 15,000 रुपये भरा, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे बाबा, तुला काय सांगू, माझ्याकडे साधे 500 रुपये नाही, तर 15,000 कुठून आणू? हे बघा, ते आम्हाला माहिती नाही. पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. ताराला तरी कसं सांगू, ती तरी कुठून पैसा आणणार? आजी, लवकरात लवकर पैसे द्या. आजी, बस झाली तुमची नाटकं. पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे हे तुमचं तुम्ही बघा. मला दुसरीकडे पण वसुलीला जायचं आहे. तू जा रे बाबा, तुला मी पैसे बुडवणारी बाई वाटते का? अरे पैसे जमले की देईन मी तुला. आता नाही येत रे माझ्याकडे पैसे. हवं तर ना, हे बघ, हे माझ्याकडे ना 200 रुपये जमलेत, हे घे, बाकीचे मी नंतर देते. एवढे पैसे कुठून आणू मी? हा, हे घे. मग ह्याचा विचार तुम्ही कर्ज घेण्याआधीच करायचा होतात ना? आता सांगितलं ना बाबा, माझ्याकडे शेतात पीक लावायला पैसे नव्हते, म्हणून तर कर्ज घेतलं आम्ही. तुला तर माहितीये, यंदा लई पाऊस झाला, समद पीक बुडालं, मग मी कुठून आणणार पैसे? हे बघा, मी तुमचं काही ऐकायला आलो नाहीये. पावसाचं वगैरे कारण मला देऊ नका. दर महिन्याचा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मला कारण नकोत. थकलेले हप्ते पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मला वरून तशी ऑर्डर आहे, पैसे घेतल्याशिवाय इथून हलायचं नाही. मी कुठेही जाणार नाही. तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर फायनल सांगा, मी तुमच्या घराला कुलूप लावतो आणि घर बँकेच्या ताब्यात घेतो, म्हणजे सगळाच प्रश्न मिटला. ओ बोला आजी पटकन, पैसे नाहीत तर कुलूप लावतो. तशी तुम्ही वराकडे काही बाहेरून येत नाही आहात. कार्य घरचंच आहे, पण सगळे विधी आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे करावे लागतील. तेव्हा मनोहरपंत, सरिताताई, आपल्याला मुलाचे पाय धुण्याचा विधी करावा लागेल. हो हो. अक्षयराव, या पाटावर बसा. बाबा प्लीज, असं काही करायचं नाहीये. का? अहो, ही रीत असते, आम्हाला करू देत, आमचं कर्तव्यच आहे ते. आणि तसंही फक्त तुमचेच नाही तर रीतीप्रमाणे सगळ्यांचे पाय धुवावे लागतात आम्हाला. तर आमचे मोठे जावई, त्यांचा मान पहिला. पण श्रेयस आहेत कुठे? असेल ना इथेच. श्रेयस, श्रेयस बेटा, कम कम. काय झालं? आपल्या छातीत का धडधडतंय एवढं? या श्रेयसराव, तुमचे पाय धुवायचा विधी करायचा आहे. तुम्ही ज्येष्ठ जावई ना, या पाटावर बसा. पाय धुवायचे? पण कोण धुवणार आहे पाय? आम्ही. बापरे, पण मी तर तुमच्या मुलासारखा आहे ना. मग तुम्ही माझे असे पाय वगैरे नाही धुवायला पाहिजे. आपण असलं काही नको करायला. हो, मी सांगितलं त्यांना. हो, रीत आहे पण तशी. नको नको. किती चांगलं मन हाय श्रेयसचं, नाहीतर त्याची आई एकदम याच्या उलट. हा मनीषा, मी शनायाला घेऊन आलीये, शनाया रेडी आहे. पण आतमध्ये कसं येणार? सगळे असतील ना हॉलमध्ये?
त्याची काळजी तू करू नकोस. आम्ही प्लॅन केलंय सगळं. तू फक्त तिथेच थांब. कोणी तुला बघणार नाही याची काळजी घे. डू यू अंडरस्टँड? ओके बेबी. अरे तुम्ही काय बडबड करत बसलाय आपसात? अरे आपल्याला पुढचे विधी करायचे, तो वेळ वाया जातोय. नाही नाही, हा विधी नाही केला तरी बाकीचे करायचेच आहेत आपल्याला. आई अगं बघ ना संजय. चला. ए श्रेयस. काय ताई? मोनिशा बाहेर आलेली आहे शनायाला घेऊन. तू बाहेर जा, शनायाला घेऊन मागच्या दाराने आमच्या रूम मध्ये जा. तिला तिथेच बसायला सांगायचं. तिला म्हणावं जोपर्यंत आम्ही सांगत नाही तिथून बाहेर नाही यायचं. को को को. मोनिशा, संजय येतोय बाहेर, त्याला माहितीये काय करायचंय. ओके? ऐका, ताईने मला पाठवले. मी शनायाला मागच्या दाराने आतमध्ये घेऊन जातो. ओके. शनाया चल लवकर. चल 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 चल, ये लवकर ये. मुहूर्त घटिका जवळ आली, मुलीला घेऊन या लवकर. आराध्या बेटा, श्रावणीला घेऊन ये. आमच्या रूम मध्ये बसली ती तयार होऊ ना. नीट आणा तिला. हो सासूबाई, जाते. लवकर लवकर.